नमस्कार, मी वर्षा बसवारे. मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चला तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 घडामोडींवर. पुण्यात दहीहंडीपासून लेझर बंदी करण्यात आली आहे. गणेशोत्सवास लेझर बीन लाईटच्या वापरास बंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी दहीहंडीपासून सुरू करण्यात येणार आहे. मागील वर्षी पुण्यात लेझर बीनमुळे नेत्रपटकाला इजा झाल्याची घटना सुमारे घडली होती. त्यामुळे लेझर बीन लाईटवर बंदीची मागणी तेव्हापासून केली जात होती. कोणीही लेझर बीन लाईट लावल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. लाडकी बहीण योजनेची औपचारिक सुरुवात पुण्यातून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलंय. तुम्ही बळ दिलं तर 1,500चे 2,000 होतील असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी भविष्यात लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवली जाण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहेत. मुंबईतील रस्त्यांची 6,000 कोटींची कामे सुरू आहेत. रस्त्यांची कामे व्यवस्थित होत आहेत की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने संस्थांची नियुक्ती केली आहे. मात्र सर्व संस्थांनी मिळून 1,200 कोटी रुपयांची बिदाणी केली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामाच्या खर्चात आणखी भर पडली जाणार आहे. रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येकी परिमंडळात 2 संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येकी संस्थेला 11 ते 18 कोटी दिले जाणार आहेत. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. मुंबईत गेल्या 15 दिवसात पावसाळी आजाराच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आले. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आजाराच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अवकाशात अडकून पडले आहेत. दोघेही आंतरराष्ट्रीय अवकाश स्टेशनवर आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर कधी परतणार याबद्दल अजूनही कुठलीही तारीख समोर आलेली नाहीये. वेगवेगळे अंदाज देखील लावले जात आहेत. आता सुनीता विल्यम्सची प्रकृती संदर्भात एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. सुनीता विल्यम्स यांना स्पेस स्टेशनवर डोळ्यांच्या प्रकाशासंदर्भात समस्येचा सामना करावा लागतोय. दीर्घकाळात मायक्रोग्रॅव्हिटी संपर्कात राहिल्यामुळे हा आजार होत असतो. मुंबई महानगरपालिकेने गेल्या आठवड्यात भूचर्चित जाहिराती धोरणांचा मसुदा जाहीर केला. मात्र त्यातील नियमावलींकडे पालिकेच्या अन्य विभागांनी दुर्लक्ष केले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर रस्त्याच्या मधोमध पालिकेने जनजागृतीच्या जाहिरातींसाठीचे फलक लावले आहेत. हे डिजिटल स्वरूपाचे असून वाहन चालकांचे त्यामुळे लक्ष विचलित होत असल्याच्या तक्रारी वाहन चालकांनी वारंवार केल्या आहेत. त्यामुळे नवीन जाहिराती धोरणातील तरतुदींची अंमलबजावणी केव्हापासून होणार हे आता फलक हटवले जाणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. मांडवा ते मुंबई दरम्यान समुद्रातील फेरी बोटीतून होणारी प्रवासी जलवाहतूक 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. मान्सूनमध्ये खळवळणाऱ्या समुद्रामुळे ही वाहतूक 26 मे पासून बंद ठेवण्यात आली होती. गौरी गणपती निमित्त अलिबाग मुरुड येथे जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. रायगड जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात जाणाऱ्या अवजड वाहतुकींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीसाठी हे निर्बंध लागू राहणार आहेत. ठाण्यातील वाहतुकी कोंडीची समस्या लक्षात घेऊन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यावर आता देशातील ठिकठिकाणी प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. महाराष्ट्रातही काही ठिकाणी त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. यानंतर राज्यात काल तणावपूर्ण परिस्थिती देखील दिसली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले असून बांगलादेशमध्ये घडणाऱ्या गोष्टींचा राज्यावर परिणाम होऊ देऊ नका असं देखील सांगितलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी समाज कल्याण विभागाची परीक्षा IBPS RRBI परीक्षा आणि राज्य लोकसेवा IBS लिपिक बँक ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडचणीत वाढल्या आहेत. IBPSच्या तारखांची घोषणा जानेवारी 2024 मध्ये झाली असतानाही MPSCने तारखांचा घोळ केल्याची आरडाओरड होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होणार आहे.